हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मी अंजली अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे संडे आणि मी सुरुवात केली सकाळी सकाळी ब्लॉग शूट करण्याला. तर खूप दिवसानंतर ब्लॉग करत आहे. दररोज ब्लॉग शूट करणं काही होत नाही. तर चला म्हटलं आज संडे आहे तर आज मस्त असा ब्लॉग शूट करू. तर संडेच्या दिवशी सकाळची म्हणजे सुरुवात जी थोडी लेटच होते आणि मी आज कुठलाही नाश्ता वगैरे न बनवता डायरेक्ट स्वयंपाक करायला घेतला. म्हटलं एकदा जर सकाळी नाश्ता बनवला तर मग पूर्ण दिवस हा किचनमध्येच जातो. नाश्ता बनवण्याने थोडा वेळ तरी सगळ्यांना हे होते, पण परत सगळ्यांना जेवण म्हणजे करायचं असतेच. त्यामुळे त्यापेक्षा म्हटलं चला आता असंच लेट झालेलं आहे तर स्वयंपाकच करू. तर मी आधी म्हणजे आंघोळीच्या आधीच थोडीशी तयारी करून ठेवली होती. बटाटा वगैरे कापून ठेवला. त्यानंतर पीठसुद्धा मळून ठेवलं होतं, कारण की पीठ थोडा वेळ भिजलं ना तर छान चपात्या येतात. तर मी आधी एक साईडला भाजी टाकून घेते, म्हणजे जर भूक लागली कोणाला म्हणजे मिस्टरांना किंवा मुलींना भूक लागली तर ते लगेच जेवायला घेऊ शकतात. कधीही भाजी टाकली ना, भाजी शिजेपर्यंत चपात्या होतात आणि यामुळे आपला स्वयंपाक कधीही लवकर होतं. त्यामुळे स्वयंपाक करताना ही ट्रिक नक्की वापरायची. आणि आता मी या साईडला भाजी करून घेते. तर कधी-कधी अशा म्हणजे सोप्या आणि पटकन होणाऱ्या भाज्या पण छान असतात आणि अगदी सिंपल असं जेवण खरंच खूप म्हणजे लवकर होते आणि आपल्यासाठी सुद्धा चांगलं असतं. दररोज तेच म्हणजे वाटण घालून किंवा ग्रेव्हीच्या भाज्या खाण्यापेक्षा कधीतरी अशी सिंपल भाजी केली ना, खरंच खूप छान लागते. माझा जो किचनचा ओटा आहे तो अगदीच म्हणजे खूपच असा छोटा आहे. फक्त म्हणजे एक गॅस आणि एक गॅसची शेगडी आणि ते तुम्हाला दिसत असेल एक छोटंसं स्टँड आणि शेगडी तर अगदी बेसिंगला टेकलेली आहे, कारण खूपच छोटा आहे. त्यामुळं कुठलंही काम करताना म्हणजे हात तेव्हाच्या तेव्हा सर्व आवरावं लागतं, नाहीतर किचनवर अजिबात दुसरं काम करता येत नाही. जसं की अजिबात थोडासाही पसारा किचनवर ठेवू शकत नाही, कारण की आता जर चपात्या करायच्या म्हटलं तर बाकीचा पसारा असेल तर चपातीसाठी पोलपट किंवा हे बाकीच्या गोष्टी ठेवायला अजिबात जागा राहत नाही. त्यामुळं शक्यतोवर मी तेव्हाच्या तेव्हा सगळ्या गोष्टी आवरत असते. त्याने काय होतं, आपलं कामही पटपट होतं आणि थोडंसं किचन यूज करायला बरं पडतं. छोटं किचन असलं की बऱ्याच अशा गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात आणि ज्या घरात लहान मुलं असतील त्या घरात तर अजूनच ह्या गोष्टी खूपच अवघड होतात. आत्ता तुम्ही या क्लिपमध्ये बघितलंच असेल तर तिला म्हणजे जेव्हा पण मी किचनवर स्वयंपाक करत असते तिला असं वाटतं की मम्मीने मला वरती दाखवावं काय चालू आहे किंवा उचलून घ्यावं. असे म्हणजे प्रत्येकाचेच मुलं असेच असतात. एकदा 2-3 वर्षाच्या वरती म्हणजे जवळपास 4 ते 5 वर्षाचे होईल तोपर्यंत त्यांना खूपच सांभाळावं लागेल आणि त्यांचं ऐकावंसुद्धा लागेल. कारण की आत्ता जर आपण त्यांना मारलं किंवा रागवलं तरी त्यांना काही कळत नाही. तर त्यांचं जसं वागायचं तसं वागतच असतात. मी एवढे कामात म्हणजे माझं एवढं स्वयंपाक वगैरे चालू आणि तिला तेव्हाच म्हणजे घे मला घेऊन बस किंवा ती खेळत असली तरी मला तिच्या शेजारी बसावं लागतं. त्यामुळे मी तिला थोडंसं घेऊन बसले होते आणि तिथे पूजा करत होते आणि माझी तोपर्यंत भाजी पण मस्त शिजली. तर मी आता भाजी चेक केली. शक्यतो हे बटाटा नवीन असल्यामुळे याला जरा जरा जास्तच वेळ लागतो शिजण्यासाठी. तरी मी ते चेक करून घेतलं आणि म्हटलं लगेच चपात्या करून घ्यावं, कारण घ्यावं जायचं होतं आणि ते त्यांना गरम गरम चपात्यासुद्धा खायला दिल्या. कारण की दररोज आपण असो किंवा मिस्टर कोणी पण असो, कुणालाच गरम स्वयंपाक खायला मिळत नाही, कारण की सकाळी ते टिफिन वगैरे घेऊन जातात आणि सकाळी 7-7:30ला टिफिन बनवलेला तो दुपारी 1-2 वाजता खातात. म्हणजे दररोज असं थंड जेवण खावं लागतं. मी म्हटलं आज तुम्हाला छान असं गरम गरम चपात्या देते. तर भाजी तर ऑलरेडी झालीच होती आणि मी इथे जे पण आटा मळून ठेवला होता त्याचे गोळे तयार करून घेते, कारण की एकदा तवा तपला ना तर ते वाया जाऊ नये म्हणून मी अशी पूर्वतयारी करते. म्हणजे गोळे केले की आपल्याला पटपट चपात्यासुद्धा लाटता येतात, नाही तर सारखं सारखं त्या पिठाला गोळे करून घ्या, त्यात आपला बराच टाईम जातो. आणि जे पण चपातीसाठी लागतं तेल वगैरे, तर शक्यतो मी चपाती ही नेहमी सरळ म्हणजे आपण उलथण्यानेच भाजत असते आणि ब्रशने तेल लावते. हाताला हे लागते आणि हात खूप असा ऑइली होतो आणि एखादी वस्तू जर आपल्याला एखादं दुसरं काम करायचं असेल चपाती भाजताना तर आपलं हाताचं तेल दुसरीकडं लागतं. त्यामुळे शक्यतो मी ब्रशचा वापर करते. आणि म्हणजे हां, मान्य आहे भांडे होतात, पण ठीक आहे ना, एक काहीतरी ॲडजस्ट करण्यासाठी करावंच लागेल. तर इथे मी छान गरम चपात्या देत होते आणि जेवण करत होते. तर मी याच प्रकारे सर्व चपात्या करून घेते.
नंतरचा जो ब्लॉग आहे तो मी डायरेक्ट 12 नंतर शूट करत होते, कारण की मुलगी खूपच रडत होती. त्यामुळे मीही जेवण केलं, तिला जीव घातलं आणि सर्वात आधी तिला झोपी घातलं. ती शांत झोपी गेली, कारण की लहान मुलं झोपल्यानंतर काम करायला बरं वाटतं. तर इथे ती झोपली. नंतर म्हटलं चला आपले जे राहिलेले कामं आहेत ते करून घ्यावेत. तर सर्वात आधी मी कपडे धुतले, कारण की आता ऊन म्हणजे आता बऱ्यापैकी ऊन आहे, तर कपडे लवकर सुकतात. तरीही म्हटलं लवकर आधी कपडे धुवून घेतले आणि नंतर किचन साफ करायला आले, कारण की कपड्यापेक्षा जास्तही वेळ किचनलाच लागतो, कारण की भांडी घासायची असतात, धुवायची असतात, किचनसुद्धा साफ करायचं असतं. आणि हे तर दररोजचंच रुटीन आहे, म्हणजे कधी न संपणारं. एकदा सकाळी एकदा संध्याकाळी, आणि अगदी छोटंसं किचन असल्यामुळं ते दररोज धुवावंच लागतं, कारण की खरंच खूपच म्हणजे खूप मेसी होऊन जातं. अगदी थोडीशी मोठी जागा असेल तर कमी मेसी होतं, पण तिथेच भांडे घासायचे, तिथे जेवण बनवायचं, त्यामुळं ते खूपच मेसी होतं. कारण भांडे घासायच्या आधी जर गॅस वगैरे पुसून ठेवला तर सगळं भांड्याचं जे पाणी आहे ते पूर्ण शेगडीवर जातं. त्यामुळं शक्यतो भांडे झाल्यानंतरच मला गॅससुद्धा साफ करायचा असतो. म्हटलं आज थोडं छान डीप क्लिनिंग करून घेऊ. तर मी सर्वात आधी भांडे सर्व घासले आणि नंतर बेसिनमध्ये ठेवून सगळे सोबत धुतले. याने काय होतं की भांडे जास्त म्हणजे साबणाने कडकसुद्धा होत नाहीत, आणि जे पाणी आहे ते पण कमी यूज होतं, कारण की आपण वरती एखादं भांडं धुत असतो आणि खाली त्या भांड्यावर पाणी पडतं, त्यामुळं पाणीसुद्धा कमी लागतं. तर इथं माझे सर्व भांडे छान असे धुवून घासून झाले. आणि आता मी तवा माझा थोडासा म्हणजे काळा झालेला आहे, थोडासा म्हणलं तर बराच, कारण की खूप जास्त क्लीन घासला ना तर माहीत नाही त्याला खूप अशा चपात्या चिटकतात, त्यामुळे मी त्याला जास्त काही घासत नाही आहे, थोडंच घासत असते. तर एकदाचे फायनली माझे भांडे वगैरे झाले, तर आता मी मस्त असं पूर्ण किचन क्लीन करून घेते. तर सर्वात आधी जे पण किचनवरचा पसारा आहे तो मी काढून घेतला, कारण की म्हटलं आज ज्या वरच्या स्टाईल वगैरे आहेत त्यासुद्धा तेलाचे शिंतोडे उडत असतात. तसं तर मी दररोज त्या पुसत असते, पण म्हटलं आज थोडंसं छान घासून घेऊ. आणि सर्वात आधी शेगडी जी आहे ती घासून घेतली. हिला तर रोजच मी 2 टाईम, माहीत नाही अशी का सवय लागलेली आहे मला, मी 2 टाईम त्या शेगडीला घासत असते. पण छान वाटते जो घासल्यानंतर जो किचनचा लूक येतो ना, तर असं म्हणजे कितीही काम करू द्या, पण त्यानंतर किचन स्वच्छ केल्याचा जो लूक येतो मला तर खूपच भारी वाटते. आणि मला वाटते प्रत्येक स्त्रीचं असंच असेल की किचन साफ झाल्यानंतरच सर्व घरातलं काम झाल्यासारखं वाटतं. माझं तर असंच आहे, जेव्हा मी किचनचा पूर्ण ओटा असा स्वच्छ क्लीन बघते ना, मला खरंच खूप भारी वाटतं. भलं बाकीचे कितीही काम पडेल असू द्या, पण किचन स्वच्छ असेल ना, एक मनाला प्रसन्न वाटतं. तर तुमचंही असंच आहे का, तर नक्की कमेंट करून सांगा.
तर इथे माझं सर्व किचन एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान नीटनेटकं दिसेल. भलंही ते संध्याकाळपर्यंत असं राहणार नाही, कारण की दुपारी मुलांना काहीतरी खायला द्यायचं किंवा संध्याकाळचा चहा बनवायचा. थोडंफार मेसी होतंच, पण जे साफ केल्यानंतर जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. त्यानंतर मी पूर्ण घरात असा झाडू मारून घेतला आणि मी समोरच्या म्हणजे जिथं बेड आहे तिथे काही कॅमेरा लावला नाही, कारण की दोन्ही मुली छान झोपल्या होत्या. म्हटलं थोडा जरी आवाज झाला तर मोठी मुलगी तरी उठत नाही, पण छोटी मुलगी अशी आहे की थोडा जरी आवाज झाला तर ती लगेच उठून बसते. ती उठली की माझे कामच संपले. म्हटलं त्यापेक्षा आपण थोडंसं शूट करू. आणि त्यानंतर मी सर्व घर स्वच्छ झाडून घेतलं आणि फरशीसुद्धा पुसायला घेतली. मुलं झोपल्यानंतरच मला फरशी पुसायला आवडते, कारण की आपण एकीकडं पुसत राहायचं आणि एकीकडे त्यांचे पाय, त्यापेक्षा ते झोपल्यानंतरच फरशी पुसायची, म्हणजे अगदी थोडा वेळ तरी स्वच्छ राहील. त्यामुळे मी जे फरशी पुसण्यासाठी पाणी काढलं आणि याच्यामध्ये थोडंसं लायझॉल टाकते. लायझॉलने भरलं म्हणजे एवढं वास जास्त वेळ तर राहत नाही, पण थोडंसं म्हणजे फरशी अशी छान क्लीन होते, तर तेवढंच छान थोडा वेळ का होईना सुगंध असतो. तर इथे मी पूर्ण घरातली फरशी वगैरे पुसून घेतली आणि अशीच म्हणजे एक साईडला अंधार होता तरी अंधारातच पुसली. लाईट वगैरे चालू केलं नाही, कारण की आमच्या घराला समोरून खिडकी नसल्यामुळं थोडासा म्हणजे दरवाजा बंद असेल तर थोडासा अंधार जास्त असतो. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. परत भेटू. श्री स्वामी समर्थ.